नमस्कार, माझं नाव समीक्षा. मी हेमलकसा नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये राहते. हे गाव गडचिरोली जिल्ह्यात आहे. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्राच्या अगदी पूर्व टोकावर आहे. आणि इथे मी लोकबिरादरी प्रकल्प नावाची एक संस्था आहे, जी 1973 साली सुरू झाली होती. त्या संस्थेमध्ये शिक्षण जे काही शिक्षणासंबंधी काम चालतं, त्या सगळ्या कामाचं काय एकत्रित कोऑर्डिनेशन म्हणता येईल किंवा प्लॅनिंग, त्या सगळ्याचं ऍडमिनिस्ट्रेशन आणि एकंदर त्या कामात काय स्वरूप असलं पाहिजे, काय आहे, या सगळ्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. जेव्हा मी हे काम करायला सुरू केलं तेव्हा मी फक्त 22 वगैरे वर्षाची होते, छोटी होते मी. आणि अर्थातच त्यावेळेला एवढं काही काम नव्हतं मला. पण जसं माझं काम वाढत गेलं तसं मी पण मोठी होत गेले. सो मला असं वाटतं की म्हणजे हळू माझ्या कामासोबत मी मोठी झालेली आहे. आणि हे करत असताना अर्थातच अनेक अडचणी असं नाही म्हणता येणार, काही चॅलेंजेस, जसं की आव्हानं असं म्हटलेलं आहे की आव्हानात्मक काम होतं हे. की पहिलं तर माझे काही जे शहरातले शिकून आलेले मी जे काही बॅगेज होतं ते लूजन करणं किंवा ते बाजूला ठेवून काम करणं, हे एक आव्हान होतं. मी जसं म्हटलं की मी शहरामध्ये राहिलेली मुलगी आहे लहानपणी. आणि जेव्हा मी इथे काम करायला आले तेव्हा मला अर्थातच खूप काहीतरी असं वाटत होतं की नाही, जे काही शहरामध्ये मी शिकले, जे काही शिक्षण घेतलं ते सगळ्यात बेस्ट आहे आणि त्याच पद्धतीचं इथे रेप्लिकेट व्हायला पाहिजे, या मुलांनी पण तसंच करायला पाहिजे. सो पहिले असे काही दिवस असताना मी ऍट द सेम टाइम माझ्या घरच्या वातावरणामुळे मी मुलांसोबत पण खूप जास्त बोलत होते, त्यांच्यासोबत राहत होते. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की ह्यांच्या ज्या काही धारणा आहेत त्या आणि माझ्या खूप निराळ्या आहेत. जसं की एक खूप गंमतशीर गोष्ट म्हणजे अशी की आपल्या सगळ्यांनाच मला वाटतं की शहरात राहिलेल्या लोकांना अशी नदीवर जाणं, नदीकडे थोड्या वेळ सूर्यास्ताच्या वेळेला किंवा असं छानपैकी नदीवर जाणं वगैरे असं फारच आवडतं. आणि असं नदी म्हणजे एकदम असं रोमॅन्टिक गोष्ट. तर मी जेव्हा माझ्या शाळेतल्या मुलांना असं कधी म्हणते की चला मुलांनो आपण नदीवर जाऊया जरा, असं, तर ते मला नेहमी विचारतात की काय काम आहे तुझं. आणि मी असं म्हटलं की नाही, काही काम नाही, असंच जाऊन बघूया. तर ते अक्षरशः वेड्यात काढतात मला की ही मुलगी, हिला काहीही समजत नाही की काम नसताना कोणी नदीवर का जाईल. आणि तरी पण चला 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 आपण जाऊ वगैरे असं मी त्याला घेऊन जाते. मग आम्ही मजा करतो, खेळतो वगैरे. पण इथपासून म्हणजे इतक्या बेसिक गोष्टींमध्ये फरक आहे. तर मग मी अर्थातच मी असं ठरवलं की आपण थोडं जास्त ऐकूया काही वर्ष, काही त्यांना सांगायच्या आधी जरा आधी समजून घेऊया, ऐकूया आणि मग नंतर मग विचार करून मग बोलूया. तर हा एक बदल मी स्वतःत केला आधी, की आय जस्ट वॉन्टेड टू लिसन. आणि त्यासोबतच अजून आव्हान होतं की माझ्यापेक्षा खूप वयाने मोठी असलेली, खूप उच्च विद्याविभूषित अशा लोकांबरोबर पण त्यांच्या थोडंसं एक स्टेप वरती राहून काम करणं. तर हे सगळं जरा आव्हानात्मक होतं, इनफॅक्ट अजूनही आहे माझ्यासाठी. पण एक स्त्री म्हणून या सगळ्यामध्ये आज मी कसं पाहते, पहिलं चॅलेंज तर मला असं वाटतं की आपल्या समाजामध्ये सोशल वर्कचं जे नरेटिव्ह आहे, म्हणजे सोशल वर्कचं जे डेफिनेशन आहे, तेच मला थोडंसं आव्हानात्मक वाटतं ह्याच्यासाठी की त्याच्यामध्ये एका स्त्रीनी, एका सोशल वर्क करणाऱ्या स्त्रीनी कसं असलं पाहिजे ह्याचे काही अगदी फिक्स्ड नॉर्म्स आहेत. म्हणजे अगदी लिखित आहेत असं नाही, पण इन जनरल आहेत. आणि जिथे कुठे अशा काही नॉर्मेटिव्ह बिहेवियरची अपेक्षा असते तिथून मग थोडेसे खाचकळ असं जरा हे व्हायला लागतात. तर सो तो एक मला चॅलेंज वाटतो. आणि मी काय अगदी फार असं रेव्होल्युशनरी काहीतरी वेगळं करते असं नाही, पण तरी आय ऑलवेज डिफाय टू ऍक्सेप्ट की जे काही असंच असलं पाहिजे, असं जे काही निर्बंध घालू पाहतात जे कोणी, तर त्याला अगदी मला मग ते असं वाटतं की नाहीच, आता नाही करणार असं. सो तो एक मला स्त्री म्हणून एक
चॅलेंज वाटतो की मग आय ऑलवेज एम की जे काही आपण करतोय मुलांसाठी त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारचं रिझल्ट यावेत आणि मुलांना खूप त्याचं काहीतरी चांगलं व्हावं. तर असं होतं की काही मुलं त्यामुळे खूप पुढे जातात, आपल्याला दिसतं आहे की खूप चांगलं करतात, आणि काही मुलं मात्र नाही करत. तर ती जेव्हा परत गावामध्ये जातात तेव्हा मग इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू ऍडजस्ट की म्हणजे आय डोंट नो इफ आय एम पुटिंग इट द राईट वे, पण त्या गावातल्या त्या परिसरामध्ये ऍडजस्ट होण्यासाठी एका लेवलचा इग्नोरन्स गरजेचा आहे. मे बी द वर्ड आय एम युझिंग इज रॉंग, पण असं होतं की ह्या आपल्या शाळेतल्या काही प्रोसेसेसमुळे गेल्यानंतर इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर देम टू जेल इन देअर. तर ही जी एक शिक्षणामधून एक हेजिमनी जी क्रिएट होते आहे ती मे बी टेम्पररी असेल, कदाचित त्याचं काय करायचं हे मला समजत नसेल, मुलांना समजत नसेल, पण ते एक जरा थोडस ते जे एक फ्रिक्शन होत आहे ते मला जास्त जाणवत आहे, कारण का ते मुलींमध्ये थोडं जास्त होत आहे आणि की दे आर नॉट एबल, एव्हरीवन इज नॉट एबल टू रिअलाइज देअर ड्रीम्स आणि ब्रेक दॅट बॅरियर. ते एक उंबरठा ओलांडून सगळ्यांना पुढे जाता येणं शक्य होत नाहीये आणि त्या उंबरठ्याच्या मागेही परत तसं ऍडजस्ट होणं शक्य होत नाहीये. हे जे एक परिस्थिती होते आहे त्याचं मला जरा खूप मोठं आव्हान वाटतंय आज. कदाचित काही वर्षानंतर त्याचं उत्तर सापडेल. तिसरं म्हणजे खूप महत्वाचं की मला असं वाटतं की मी जिथे काम करते ते वातावरण जेंडर न्यूट्रल असावं, की तिथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे भेदभाव विरहित वातावरण असावं. पण ऍट द सेम टाइम माझ्या मनामध्ये हे असतं की आय शुड प्रमोट वुमन, आय शुड सपोर्ट वुमन, आय शुड प्रोटेक्ट. द्वंद्व सारखं आहे की आय वॉन्ट एव्हरीवन टू बी इक्वल, बट ऍट द सेम टाइम आय ऑल्सो वॉन्ट टू प्रोटेक्ट देम. जी सध्याची परिस्थिती आहे ती अगदीच विपरीत आहे आणि असं दिसतंय की मुलं खूप बेटर ऑफ पोझिशनला आहेत. इव्हन इन द वर्स्ट केसेस दे आर ऑलवेज बेटर ऑफ देन द गर्ल्स. त्याच्यामुळे मग असंच वाटतं की नाही, यांना आपली जास्त गरज आहे आणि कदाचित त्याच्यामुळे असं होत असेल. मी ज्या मुलांसोबत काम करते त्या मुलांची भाषा माडिया आहे, मातृभाषा. आणि ही भाषा आपलं जे महाराष्ट्राची स्टेट लँग्वेज आहे मराठी त्याच्यापेक्षा अगदीच निराळी आहे. म्हणजे काही त्याचा अर्थार्थी एकमेकांशी संबंध नाही. ही जी भाषा आहे माडिया ही बऱ्यापैकी द्राविडी उत्पत्तीची भाषा आहे. आणि आपली मराठी तर आर्यन उत्पत्तीची भाषा आहे. त्याच्यामुळे खूप बेसिक डिफरन्स आहे दोन्ही भाषांमध्ये. तर ह्या भाषेमध्ये मुलांमध्ये इतका स्ट्रेस निर्माण होतो की जेव्हा ते पहिली वर्गामध्ये घेतात तेव्हा त्यांना ती भाषा तर शिकायचीच असते आणि शिवाय ते विषय पण त्या भाषेमध्ये शिकायचे असतात. तर खूप जास्त त्यांच्यावरती तो एक ताण तयार होतो. तर त्याच्यासाठी आम्ही मागे एक ब्रिज कोर्स डेव्हलप केला होता की ज्याच्यामध्ये भाषा माडिया असेल पण त्यांची लिपी मराठी असेल. सो त्याच्यामध्ये आयडिया अशी होती की बालवाडी आणि पहिलीमध्ये त्यांना आधी लिपी समजून जाईल पण भाषा माडियाच राहील आणि मग ते करता करता त्यांना मराठीकडे हळूहळू वळवायचं, म्हणजे जेणेकरून की एकदा वाचन आलं की मग त्याच्यासोबत थोडीशी भाषा सोपी होऊ शकेल. असं त्यावेळेला आम्ही त्याच्यातून एक मल्टीलिंग्वल असं अभ्यासक्रम डेव्हलप केला होता आणि त्याच्यातून आम्हाला खरंच चांगले रिझल्ट आले होते. एकतर हे प्रश्न एवढे मोठे आणि इतके आपल्या सोसायटीमध्ये डीप रुटेड आहेत की त्याच्यावर माझ्यासारखी अल्पमती आणि क्षुद्र व्यक्ती काही करू शकेल असं मला वाटत नाही. पण तरीही एक तर मला वाटतं की ह्या विषयावरती बोलत राहणं हा एक खूप महत्वाचा काय स्टार्टिंग स्टेप असं असू शकतं की ही परिस्थिती आहे हे तरी किमान जे कोणी स्टेक होल्डर इन्व्हॉल्व्ड आहे त्या सगळ्यांना जर समजत असेल तर ते जरा डोळसपणे परिस्थितीकडे पाहू शकतील. सो ते थोडंसं होत नाहीये माझ्याकडनं आणि ते करावं असं मला वाटतं की ह्या परिस्थितीबद्दल बोलत राहावं सतत. म्हणजे तू हे नाही करू शकत हे सांगणारे मुलींना खूप भेटतात लोक, खूप म्हणजे खूप. पण तू हे करू शकतेस असं अगदी मोजकेच लोक सांगतात किंवा कधी कधी कोणी सांगत नाही. तर जे असं सांगतात की तू हे नाही करू शकत
किंवा तू हे नाही केलं पाहिजेस, तू हे समाजमान्य नाही आहे, किंवा जे नाही म्हणून मुलींना सांगू पाहतात त्यांच्यापासून दूर राहा. दूर राहा म्हणजे की ते जे सांगतात ते खरं नाहीये. तुम्ही कायम ते तुमच्यामध्ये आहे ती कॅपेबिलिटी आणि यू कॅन ऑलवेज डू इट, असं मला सांगायचं.